Good morning, students. Welcome you to my YouTube channel Learn with Gajana. So, dear students, in this video, we are going to learn the short and easy summary of the poem Sympathy. The poet is Paul Dunbar. मित्रांनो, BA सेकंड सेमिस्टरच्या स्टुडंटना, नागपूर युनिव्हर्सिटीच्या स्टुडंट्सना ही पोएम प्रिस्क्राईब करण्यात आलेली आहे. या पोएमवर कोणताही प्रश्न जरी विचारला 75 वर्ड्समध्ये, तर तुम्ही या एकाच समरीचा वापर आन्सर म्हणून करू शकणार. सो फ्रेंड्स, विदाउट वेस्टिंग टाईम, लेट्स लर्न the summary of the poem Sympathy. The Sympathy by Paul Dunbar. The poet Paul Dunbar is well-known Black American poet. तुम्हाला सुरुवातीला या पोएमचं ब्रीफ इंट्रोडक्शन द्यायचं आहे. या पोएटविषयी थोडंसं सांगायचं आहे आणि थीम पण सांगायची आहे. त्यामध्ये तुम्ही लिहू शकता, द पोएट पॉल डनबार इज अ वेल नोन ब्लॅक अमेरिकन पोएट. सुप्रसिद्ध असे कृष्णवर्णीय कवी आहेत ते अमेरिकन. इन दिस पोएम ही प्रेझेंट्स द फिलिंग्स ऑफ द ऑप्रेस्ड ब्लॅक अमेरिकन हू फील्स फ्रस्ट्रेटेड अँड डिसेक्टेड बाय द रेस्ट्रिक्शन्स प्लेस्ड ऑन द ब्लॅक कम्युनिटी बाय द सोसायटी. समाजाने जे काळेवर्णीय लोक, कृष्णवर्णीय लोक आहेत, त्यांच्यावर ज्या काही रेस्ट्रिक्शन्स लादलेल्या आहेत, त्यामुळे त्यांचं जे फ्रस्ट्रेशन आहे ते कवीने या पोएममध्ये प्रेझेंट केलेलं आहे. द पोएट युजेस द मेटाफर ऑफ अ केज बर्ड टू हायलाईट द सिग्निफिकन्स ऑफ फ्रीडम. मित्रांनो, यामध्ये ही एक लाईन इम्पॉर्टंट, कवीने यामध्ये मेटाफर वापरलेला आहे केज बर्डचा. कशाकरिता? तर टू हायलाईट द सिग्निफिकन्स ऑफ फ्रीडम. स्वातंत्र्याचं महत्त्व काय असते ते सांगण्याकरिता इथे हे मेटाफर वापरलेलं आहे. हा असेल तुमचा फर्स्ट पॅरेग्राफ. सेकंड, द पोएट सेज दॅट ही नोज व्हेरी वेल हाऊ अ केज बर्ड फील्स. कवी म्हणतात की त्यांना चांगल्या प्रकारे माहीत आहे हाऊ अ केज बर्ड फील्स. केज बर्डला कसं वाटते. द बर्ड फील्स मिझरेबल. कसं वाटते? मिझरेबल, दुःखी वाटते. बिकॉज द ॲटमॉस्फिअर आउटसाईड द केज इज ब्युटिफुल. कारण केजच्या बाहेरचं जे वातावरण आहे ते सुंदर आहे. मग कशामुळे? विथ द सन शायनिंग ब्राईटली. सूर्य चकाकत आहे. द रिव्हर फ्लोज स्मूथली लाईक अ स्ट्रीम ऑफ ग्लास. काचेप्रमाणे नदी संतपणे वाहत आहे. बट द केज बर्ड कांट गो आउट अँड एन्जॉय द लवली लँडस्केप विथ अदर बर्ड्स. पण त्या बिचाऱ्या पक्षाला बाहेरचं सुंदर वातावरण पाहून तो तिथे जाऊ शकत नाही, त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेऊ शकत नाही इतर पक्ष्यांसोबत, आणि म्हणून इट फील्स मिझरेबल. द बर्ड कांट एन्जॉय द फ्रेग्रन्स ऑफ द स्प्लेंडिड फ्लावर्स. फुलांचा सुगंध तो एन्जॉय करू शकत नाही. द पोएट सेज ही अंडरस्टँड्स हाऊ द बर्ड सफर्स फ्रॉम बीइंग लॉकअप इन अ केज. अशा प्रकारे एका केजमध्ये लॉकअप झाल्यानंतर त्याला किती त्रास होतो ते कवी इथे या पोएममध्ये सांगत आहेत. नेक्स्ट, देन द पोएट फोकसेस ऑन द आयडिया ऑफ फिजिकल पेन. त्यानंतर कवी फिजिकल पेन याविषयी फोकस करत आहेत, त्याचं शारीरिक दुःख. ही नोज वाय द केज बर्ड बीट्स हिज विंग्स अंटिल दे आर ब्लडीड अगेन्स्ट दी बार्स ऑफ इट्स केज. कवी पुन्हा म्हणतात की कवीला माहीत आहे, द केज बर्ड बीट्स इट्स विंग्स. तो पक्षी आपले पंख त्या पिंजऱ्यावर आदळतो. अंटिल दे आर ब्लडीड अगेन्स्ट द बार्स ऑफ इट्स केज. त्या पिंजऱ्याच्या ज्या सडाकी आहेत त्याला आदळून ते लाल होईपर्यंत, म्हणजे त्याला रक्त लागेपर्यंत तो आदळत असते वेदक. Then finally the poet states why the cage bird sings
शेवटी कवी इथे सांगत आहेत की तो पक्षी का गात आहे. वाय द केज बर्ड सिंग्स इन दिस पोएम द बर्ड इज सिंगिंग नॉट बिकॉज इट इज हॅपी. कवी म्हणतात तो आनंदी आहे म्हणून तो गाणे गात नाही. द पोएट टेल्स अस द केज बर्ड सॉन्ग इज ए प्रेयर अँड अ प्लिया दॅट द बर्ड्स सेंड टू हेवन. कवी इथे सांगतात की या केज बर्डचं जे गीत आहे ते एक प्रेयर आहे, एक विनवणी आहे. कुणासाठी? दॅट द बर्ड्स सेंड्स टू हेवन, जो आकाशामध्ये आपली विनवणी गॉडकडे पाठवत आहे. इन शॉर्ट द पोएट सिम्पथी इज अ प्रेयर अँड प्लिया फॉर द फ्रीडम. इम्पॉर्टंट लाईन. सिम्पथी ही एक पोएम आहे ज्याच्यामध्ये एक प्रार्थना विनवणी केलेली आहे स्वातंत्र्याची. द पोएट फील्स सिम्पथी फॉर द केज बर्ड. कवीला त्या पिंजऱ्यातील पक्षासाठी दया येते, सहानुभूती वाटते. द एंटायर पोएम इज मेटॅफोरिकल. संपूर्ण कविता ही मेटॅफोरिकल आहे बिकॉज इट इज अन इनडायरेक्ट कंपॅरिझन बिटवीज द केजबर्ड अँड अमेरिकन ब्लॅक अमेरिकन्स. कारण याच्यामध्ये केजबर्ड आणि ब्लॅक अमेरिकन्स यांच्यामध्ये कंपॅरिझन केलेली आहे. हू गो थ्रू अनडिस्क्रायबेबल सफरिंग्स ड्यू टू अ ब्रुटल स्लेव्हरी. मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही याचं एक्सप्लेनेशन समरी शॉर्टमध्ये लिहू शकता 75 वर्डच्या क्वेश्चनसाठी. मित्रांनो, अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओज तुमच्या सिलेबसशी संबंधित पाहण्यासाठी लर्न विथ गजानन या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर करा, लाईक करा. सो थँक यू सो मच अँड सी यू सून. Yeah.